गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आता महालक्ष्मी पण लवकरच बसणार आहे। तर त्यामुळे कामाचा व्याप एवढा वाढतो की मग गणपती आणि महालक्ष्म्यांसमोर कोणतं गोड नैवेद्य अगदी कमी वेळामध्ये बनवून ठेवावं असा प्रश्न पडतो। म्हणून मी त्यासाठी तुमच्यासाठी खास ही रेसिपी आणली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, रेसिपीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी 1 वाटी बारीक बेसन घेतलेलं आहे। हे घरचंच बेसन आहे। तुमच्याकडे घरचं नसेल तर तुम्ही पॅकेटचं पण बेसन वापरू शकता, रेडीमेडवालं। तर हे मी अगदी बारीकवालं बेसन घेतलेलं आहे। हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी कमी घेतलेलं आहे। तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाण बेसनाचं घेऊ शकता। तर आता याला आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊ आणि पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपण याला मिक्स करून घेऊ। तर एकाच वेळेस जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं पाणी टाकायचं आणि असं मिक्स करत न्यायचं। आणि गुठळ्या वगैरे ज्या असतात त्या पण व्यवस्थित अशा बारीक करून घ्यायच्या, म्हणजे त्या पूर्ण निघाल्या पाहिजे गुठळ्या। आणि बघा, असं थोडं पाणी टाकून भिजवत न्यायचं अशा प्रकारे। एका वेळेस पाणी टाकायचं नाही। तुम्ही बघू शकता बेसनची कन्सिस्टन्सी अशी हवी, खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, अशा पद्धतीने हे कन्सिस्टन्सी पाहिजे। तुम्ही बघू शकता इथे एक पण गुठळी राहिलेली नाही आहे। मी पूर्ण गुठळ्या काढून घेतलेल्या आहे। तर आता आपण इथे वाटण ठेवलेलं आहे गॅसवरती गरम करायला आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं। तुम्हाला जर बुंदा जास्त बनवायचा असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण थोडं जास्त वापरा। मला थोडासाच बुंदा बनवायचा आहे म्हणून मी थोडं तेल वापरलेलं आहे। तर आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि हा झारा घेतलेला आहे मी। तर ह्या झाऱ्याच्या मदतीने आपण बुंदा पाडून घेऊया। तर असा झारा ठेवायचा तेलाच्या मध्यभागी आणि थोडंसं असं बॅटर टाकायचं बेसनचं आणि असं टॅप करत न्यायचं हलक्या हाताने। खूप जास्त टॅप करायचं नाही, हलक्या हाताने टॅप करायचं। तुम्ही बघू शकता इथे बुंदी किती मस्त पडून राहिलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता बुंदीचा एक दाणा असा वेगळा पडलेला आहे तेलामध्ये। तर अशा पद्धतीने असा टॅप करत न्यायचं। तर आता बघा, मी सुरुवातीला टाकलेले एका साईडने हे कडेने थोडे ब्राउनिश झाले आणि मधातले थोडे शिजायचे आहे। तर ते आपण अशा झाऱ्याने किंवा चमचनी पलटवून घ्यायचं। असं 10 ते 15 सेकंद तेलामध्ये होऊ द्यायचं आणि आता इथे काढून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता बुंदा छान झालेला आहे तेलामध्ये फ्राय होऊन। आता याला एका आपण ताटीमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने। तुम्हाला जर बारीक हवा असेल थोडा बुंदा तर तुम्ही बारीक पण झारा किंवा तुमच्याकडे जो बुंदा गारायचा झारा राहतो तो असेल तरी चालते। तर बघा, आता आपण दुसरी बॅच पण काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने याच्या झाऱ्यावरती मी टाकलेला आहे बॅटर आणि असंच मी तेलामधून काढत आहे। तर इथे मी झाऱ्याला धुतलेलं नव्हतं, पाण्यामधून नाही काढलं, त्यामुळे असे बारीक बुंदा पडलेला आहे। तर तुम्ही जर झाऱ्याने करत असाल तर तुम्ही सर्वात आधी झाऱ्याला बुंद्याचा जो झारा राहतो त्याला पाण्याने धुवून घ्यायचा आधी आणि नंतर पुन्हा वापरायचा। तर बघा, मी धुतलेला नव्हता म्हणून हा थोडा बारीकसर झालेला आहे आणि थोडासा लांबसर झालेला आहे, काही हरकत नाही। तर इथे मी आता सर्व बुंदा गाळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे किती मस्त झालेला आहे आता हा। तर याला आपण 2 ते 3 मिनिट असं थंड व्हायला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण पाक करायला घेऊया। तर इथे मी त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। ही ठोकळ साखर आहे त्यामुळे जास्त गोड असते। तुम्हाला जर गोडाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर इथे मी अर्धा वाटी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि हे चम्मचने असं साखर व्यवस्थित पाण्यामध्ये असं मिक्स करून घ्यायची आणि थोडासा घट्टसर पाक येतपर्यंत उकळी येऊ द्यायची छान। तुम्ही बघू शकता इथे साखर पूर्ण वितळलेली आहे आणि पाक पण आपला झालेला आहे। इथे मी बोटामध्ये असं पिंचमध्ये असं दाबून तुम्हाला दाखवलेलं आहे। खूप जास्त गाढा करायचा नाही पाक। तर आता इथे मी बुंदी टाकून घेत आहे। हे अशी पूर्ण बुंदी टाकून घ्यायची, म्हणजे गॅस पूर्ण आधी बंद करायची त्याच्यानंतर टाकायचं। गॅस चालू असताना बुंदा टाकायचं नाही।
तर बघा आता हे पूर्ण आपण व्यवस्थित असं पाकामध्ये हे बुंदा पूर्ण मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित। तर मी इथे ना आधी फूड कलर नाही टाकलेला आहे, तुम्हाला फूड कलर टाकायचा असेल तर तुम्ही आधीच पाकामध्ये किंवा बेसनामध्ये टाकायचा। तर माझं लक्षात नाही राहिलं होतं म्हणून मी शेवट आता टाकत आहे फूड कलर। तुम्ही हवं तर तुम्ही पाकामध्ये नाहीतर मग बेसनमध्ये फूड कलर टाकायचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणता पण फूड कलर वापरू शकता। तर मी इथे ऑरेंज कलर वापरलेला आहे फूड कलर। तर बघा छान असं मिक्स करून झालेला आहे। आता याला आपण 6 ते 7 मिनिट झाकण ठेवून असं मुरू द्यायचं, पाक म्हणजे पूर्ण पाक बुंद्यामध्ये जातो। तर इथे बघा पूर्ण पाक गेलेला आहे बुंद्यामध्ये, तुम्ही बघू शकता। मी फूड कलर टाकल्यामुळे आणखी सुरेख दिसत आहे बुंदा, कलर पण तुम्ही बघू शकता। तर आता आपण याला सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये। तर बघू शकता तुम्ही इथे किती मस्त झालेला आहे आणि अगदी सुंदर कलर दिसत आहे। तुम्हाला जर कलरफुल बुंदा हवा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या थोडा थोडा बुंदा काढून या बुंद्यामध्ये टाकू शकता, तो पण खूप सुंदर दिसतो। तर अशा पद्धतीने अगदी कमीत कमी वेळामध्ये ही स्वीट रेसिपी तयार होते गणपती बाप्पा किंवा महालक्ष्म्यांसमोर नैवेद्य ठेवायला। व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।